ज्यावेळेस निंदकराचं घर असावं शेजारी, ज्यावेळेस ईर्षेचा विषय येतो का नाही, दोनदा तसंच झालं. ज्यावेळेस मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या आपण आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या गावामध्ये. मित्रांनो, काल काजड गावातील ग्रामस्थांनी एकी दाखवत एक आदत एक बैल मैदान जाहीर केलं आणि अवघ्या काही तासांमध्येच या मैदानाला उत्तम असा प्रतिसाद भेटला. जवळपास 500 गाड्यांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जी मानकरी बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे जे कोराळेकरांचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पळाला करावागसकरांचा नांद्या. मित्रांनो, आपल्या समयेत कडाळे भाऊ आहेत. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं काय अचानक पायरा झाला, कसं काय पायरा झाला? अचानक नियोजन 10 वाजता संध्याकाळी झालं. तेज भावाला फोन आला की आपली गाडी पळवू. म्हणलं पळवू, मामाला विचारा एकदा म्हणलं. तेजस बाया म्हणजे मामांचा मुलगा. ते म्हणजे आता आम्ही सख्या मामापेक्षा म्हणजे मामा माझ्या लय जवळचा. मामा म्हणलं तुला काय वाटतंय ती कर नियोजन. म्हणलं पळवू गाडी, एक नंबर करण गाडी. बरं, ह्या मैदानात पळाला का हा पहिल्यांदा का नाही? पहिल्यांदा पळला. क्वार्टर फायनलचा मानकरी आपला गोविंदा आणि हरण्या गोविंदा. आणि मला वाटतं परवा दिवशी पण राहिला नाव. परवा दिवशी आपलं पुरंदर केसरीमध्ये 8 नंबरचा मानकरी आपला बादल आणि हरण्या 8 नंबरचा मानकरी झाला. कडनी 9 नंबर तासावर गाडी पडली. रायफल 81 असा आहे, त्याच पद्धतीने खाली त्याला डिझाईन आहे. हो बरोबर. मित्रांनो, वाईकरांचा रायफल 81 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे. त्यासारखा सेम आहे, त्यासारखाच वेग आहे ह्याला. दादा, त्याचे मालकांचे नाव काय? मालकांचं नाव आपण करार केलेला आहे बैलाचा. बैल संदीप भाईमाळी भोपर, तेजस मारुती खोमणे आणि शुभम मगर धारपुडी यांच्या नावा बैल आपल्या इथं पळतो. आणि आज ड्रायव्हर कोण होतं गाडी? आप्पा ड्रायव्हर करोंड्याचा, आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर. अचानक झालेलं नियोजन सार्थकी लागले का? अचानक नियोजन 10:30 वाजता नियोजन झालं. मी तर झोपलेलो. तेजस भाईचा फोन आला, मामांचा फोन आला, काय करायचं तुला काय वाटतंय? म्हणलं पळवू गाडी, एक नंबर करण गाडी. म्हणलं तो बी कोण चांगला पळतो आबांचा. मागच्या मैदानात आपला नांदेड सिटीचा भारत एक नंबरचा मानकरी केलता निरेज मध्ये. सध्या आदत मध्ये ट्रेंडिंगला स्टॉप मध्ये पळतो बाळासाहेब आपलं कोमने रेड स्टार. हे म्हणली पळवू गाडी. म्हणलं पळवू, म्हणलं चालतंय. बरं, आणि बाकी कसं काय सांगाल आज ह्याच्याविषयी? मैदान एक नंबर झालं. तुमचं मैदान रिपोर्टर असेल किंवा गोलपताते असेल किंवा काय असेल, सगळ्यांनी उचलून धरलं मैदान. अचानक मैदान झालं. 441 गाड्यांनी नोंद केली इथं. किती 49 गड झालं म्हणजे 9 441 गाड्यांची नोंद झाली. बरोबर आहे. म्हणजे तुमचं मैदान रिपोर्टर असेल, गोलपताते असेल किंवा आपलं समीर भाई अहमदकर असेल, आणि सगळ्यांनी उचलून धरलं, त्यामुळे मैदान झालं आणि गावची इज्जत राखली. एका दिवसात म्हणजे एक 5-6 तासात मैदानाचं नियोजन झालं. म्हणजे काल दुपारचं हे अचानक ठरलं आणि ते मैदान ठरलं त्यांचं. बरोबर. आता ह्याचं आगामी नियोजन काय हरण्याचं? आगामी नियोजन आपला 4 तारखेला पाळणार आहे. किरणप्पा यांच्या रायनावर. कुठलं मैदान? वाटारचं. मित्रांनो, आपल्या समोर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर आहेत. आप्पा, काय सांगाल ह्या जोडीच्या विषयी? काय सांगाल हरण्या आणि नांद्याच्या विषयी? नाही, हरण्यात आपण कंटिन्यू हाणतो. हरण्या पळतो चांगला. आबांचं बी वासरू बघितलं 1-2 वेळा. चांगलं पळतंय वासरू बी. चांगलं. त्याचं भविष्य काय वाटतं नांद्याचं? होईल चांगलं काहीतरी. होईल चांगलं. अतिशय मित्रांनो, सुंदर नांद्या पळतोय. आणि कसं काय आता पुढच्या कुठल्या मैदानात दिसाल? पुढचं आहे आता 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, 2 तारीख आहे, 4ला पण आहे. 4ला पण. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही आता पाहिली हरण्याची मुलाखत आणि हरण्याचा जोडीदार म्हणजे ज्याची सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खूप चर्चा आहे, तो म्हणजे बाळासाहेब मदने यांचा नांद्या. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत. आबा काय सांगाल नांद्याविषयी? कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायची कुठली खरेदी ही करकंबोच आहे, पंढरपूर. कितीची खरेदी काय साधारणतः? 11,11,000 घेतल्यापासून आबा जेव्हा बाहेर काढलाय तो गुलालातच राहिला. गुलाल तुटतच नाही. मला वाटतं निरेतलं मैदान झालं त्यावेळेस भारतनी आणि त्याने जो एक नंबर केला. त्याच्यानंतर दुसरीकडे अजून कुठे कुठे केला? त्याच्यानंतर आम्ही ह्याला क्वार्टरला राहिलो. काय ती बरडल? नाही, इजुराला फायनलला राहिलो. परत लक्षा बरोबर राहिलो आणि ह्याच्या बरोबर राहिलो, इटल नानाच्या चिक्या बरोबर राहिलो. बरं. मित्रांनो, अतिशय सुंदर जोडी पळाली ही. ह्याची खूप चर्चा आहे. काय बघून घेतलं ह्याच्यामध्ये? काय खासियत काय? एवढा पळतोय म्हणजे काहीतरी तुम्ही बघितलं असेल ना? काय खासियत? नाही, आम्ही 3-4 अड्ड अगोदर बघितला होता पळालेला.
तिथं पण तो राहिला होता फायनलला. बर आणि त्याची जी स्पीड आहे ती स्पीड आणि जातीगुतीचा खोंड आहे की ही वस्तू कायम टिकून पाळणार कशात म्हणजे ह्याला चढ उतार ढाळ काहीचा म्हणजे कसलं रान असू द्या तिथं हे पळतोच. बरोबर आहे मित्रांनो, ही सगळी टीम आहे आबांची, सगळे तालमीतली पोरं आहेत सगळे, आज सगळे आलेले दिसतात बरे आले आणि जवळ मैदान आहे. हा, आबा बरोबर. म्हणजे अचानक नियोजन झालं काय कसं काल? अचानक रात्री आज आमचा पहिरा आज 5 लाखाचा अड्डा इथला कॅन्सल झाला. उर्मिला ताई आणि पवारांचा अर्जुन नंद्याच पाळणार होती तर 5 लाखावर. बरं हा तेव्हा पण ते झाला असता तो अड्डा तर त्या पण मैदानात राहिला असता. 1 नंबर करायची आम्हाला अपेक्षा होती ह्या गाडी अर्जुन बरोबर. आणि आज ते वेगळा पायरा असून पण तीच अपेक्षा. 1 नंबर केला आज. बघा मित्रांनो, मन साफ असल्यानंतर बैलगाडी मालकांचं या की निखिल शेठ पायरा कोणताही असो तर मैदानामध्ये गुलाल होतच असतो. आणि सगळं म्हणजे नियोजन बाळासाहेब झालं, निखिल शेठ झालं, ही आमची बारकी पोरं सगळं. आणि ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? आज आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी 1 नंबर गाडी हाणली. हा 1 नंबर. आणि आमचं बालाजी हाणतो आणि आप्पा पण म्हणजे दोन्ही ड्रायव्हर चांगली गाडी हाणतात. मित्रांनो, अतिशय सुंदर गाडी पळाली. ह्या गाडीची खूप चर्चा आणि हे भविष्यातलं आगामी जे वादळ आहे नीरा वागजकरांचं, हे आगामी वादळ महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरीचं आगामी आपल्याला मानकरी दिसणार आहे. आणि आज सिमी 2 नंबर म्हणजे 1 नंबर तासावरून कडनी काढली. हो, कडनी. आणि नांद्याची खासियत की दोन्ही खांदी कड पळतो खोंड, दोन्ही डावी उजवी म्हणजे त्याला खांदाच नाही, तेवढं स्पीड आहे वासराला दोन्ही खांदी. आबा तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता बाळासाहेब यांची प्रतिक्रिया घेऊयात. बाळासाहेब, काय 1-2 शब्द प्रतिक्रिया? नाही, ज्यावेळेस निंदकाराचं घर असावे शेजारी, ज्यावेळेस ईर्षेचा विषय येतो का नाही, दोनदा तसंच झालं. ज्यावेळेस ईर्षला कड लागली त्यावेळेस नांद्याने कड अख्खी काढली आणि सांभाळली. काय म्हणतो का नाही आपण, ज्यावेळेस भावकीत ईर्षल असते तशी आमची कोणावर ईर्षल नाही, पण आम्हाला जेवढी उड्या मारल्या हसली त्या निंदकाराला आज उत्तर मिळले नांद्याकडून. चालतंय, धन्यवाद.